तर मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा अद्यापही फरारच आहे। पोलिसांच्या विविध टीम्सकडनं त्याचा शोध घेतला जातोय, मात्र अद्यापही आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश काही आलेलं नाही। दरम्यान सैफवरती हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झालाय। हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर इमारतीबाहेर जिन्यामधून पळत होता आणि त्यावेळी तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। तर हे सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय आणि सैफवरती ज्यानं जीवघेणा हल्ला केला, जो मध्यरात्रीनंतर सैफ अली खानच्या घरामध्ये वावरत होता, ज्याला पहिलं करीना कपूरनं बघितलं, तोच हा हल्लेखोर आहे ज्यानं सैफवरती अनेक वार केले। त्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालाय, त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो बिल्डिंगच्या जिन्यावरनं पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। त्याची ओळख तर पटली आहे, चेहरा दिसलाय, मात्र आता याच्या मागावरती पोलीस आहेत, त्याला अटक कधी होणार याचीच आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आता आरोपीचा शोध कसून घेतला जातोय पोलिसांकडनं। पोलिसांच्या वेगवेगळ्या 20 टीम्स यासाठी काम करतायत, त्याचा शोध घेतायत। त्याचसोबत एकूणच या हल्ल्यासंदर्भात तपास केला जातोय मुंबई क्राईम ब्रांचकडनं देखील। हा व्हिडिओ हाती आलाय न्यूज 18 लोकमतच्या आणि सैफ अली खानवरती याच व्यक्तीनं त्याच्या घरात घुसून हल्ला केला होता। नेमका त्याचा उद्देश काय होता, हा आरोपी कोण, हा सराईत गुन्हेगार आहे का, किंवा याच्यावरती आणखी काही गुन्हे केल्याची नोंद आहे का, याचा सगळा आता पोलीस तपास घेत आहेत। मात्र प्रथमतः या व्यक्तीला ताब्यात घेणं, अटक होणं गरजेचं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत जोडल्या गेल्यात, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। स्नेहा, एकतर कशी आहे प्रकृती सैफ अली खानची, त्याचसोबत त्याच्या घरी पुन्हा एकदा आज सकाळी पोलीस आलेले आहेत, कुठपर्यंत आहे तपास? नक्कीच काल जर आपण पाहिलं, काल संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली होती। काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली होती। त्यानंतर आज देखील जो तपास आहे तो सुरू आहे। अज्ञात व्यक्ती जो सैफ अली खान याच्या घरी घुसलेला होता, तो नेमका कोण होता, कुठून आला होता, पोलिसांचा अद्यापही यावरती तपास सुरू आहे। त्याचप्रमाणे जे सैफ अली खान याच्या घरी फ्लोरिशिंगचं काम सुरू होतं, ते काम करताना जे 2 व्यक्ती होते त्यांचा देखील पोलिसांकडून जे जबाब जो आहे तो नोंदवण्यात येत आहे। बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांचा जबाब जो आहे तो पोलीस नोंदवत आहेत। त्याचप्रमाणे पोलिसांनी हा प्रश्नचिन्ह त्यांना समोर पडलेला आहे की नेमका हा जो व्यक्ती आहे, अज्ञात व्यक्ती, हा सैफ अली खानच्या कुटुंबियामधील कोणालाही ओळखत होता का, तो थेट पायऱ्यांनी आतमध्ये कसा काय गेला, हा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। आणि त्याचप्रमाणे तपास देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे सैफ अली खानची सध्या जी प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं असं सांगण्यात येत आहे। काही वेळानंतर आणखी जी माहिती आहे ती डॉक्टरांकडून सांगण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे डॉक्टरांकडून आणखी माहिती सांगण्यात येणारच आहे। त्याचबरोबर सैफ अली खान याचा जबाब देखील क्राईम ब्रांचकडून नोंदवण्यात येणार आहे की जी घटना घडली होती ती नेमकी काय होती, या संदर्भात क्राईम ब्रांचकडून सैफ अली खानकडून जी आहे तो जबाब नोंदवण्यात येणार आहे। स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर या चोरानं नेमका घरामध्ये कसा प्रवेश केला, यासोबतच अनेक काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत। हा चोरटा नेमका घरामध्ये घुसला कसा? या हल्ल्याच्या वेळेस सैफच्या घरामध्ये एकूण 11 जण उपस्थित होते आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांपैकी कुणी या हल्लेखोराला प्रवेश दिला? कारण जर इलेक्ट्रॉनिक लॉक आहे सैफच्या घराला, तर मग आतून उघडल्याशिवाय हा दरवाजा उघडणं शक्य नाही। हल्ल्याच्या वेळेस सैफच्या घरामध्ये एकूण 11 जण उपस्थित होते, तर त्यापैकी कोणी कर्मचाऱ्यांपैकी कोणी हल्लेखोराला प्रवेश दिला का, हा देखील सवाल न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलाय। डकमधनं सैफच्या घरामध्ये प्रवेश करणं शक्य आहे का, आणि आरोपी घरात शिरल्यानंतर कुणालाच कसं काय कळलं नाही, या हल्ल्यानंतर आरोपीला कुणीच कसं पकडलं नाही, असे काही सवाल न्यूज 18 लोकमतनं या घटनेनंतर उपस्थित केलेत। आणखी एक मोठी बातमी या संदर्भातली, मुंबई पोलीस सैफच्या घरी आज सकाळी पुन्हा पोहोचलेले आहेत। 2 पोलीस अधिकारी सैफच्या घरी दाखल झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा तिथे कसून तपास केला जाईल। काल दिवसभर घटनास्थळावरती तपास सुरू होते, काही फॉरेन्सिक टीम होत्या, पोलिसांच्या होत्या, क्राईम ब्रांचच्या होत्या आणि त्यामुळे या सगळ्यांच्याकडनं जो काही तपास केला जातोय, नेमका हा आरोपी कसा घुसला असावा, कुठून आला असावा, या सगळ्या संदर्भात अंदाज लावले जात आहेत। आणि आज पुन्हा एकदा सैफ अली खानच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या निवासस्थानी मुंबईचे पोलीस पोहोचलेले आहेत। 2 पोलीस अधिकारी सैफच्या घरी पोहोचलेत।
तर हा हल्लेखोर नेमका कोण होता हे शोधणं आता पोलिसांच्या समोर मोठं आव्हान आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर हा त्यांच्या एका कर्मचाऱ्याशी संबंधित आहे, ज्यानं त्याला घरामध्ये प्रवेश दिला असा एक अंदाज आहे. या कर्मचाऱ्याची, जो कोणी असेल त्या संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे आणि इमारतीच्या आत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हल्लेखोराचा चेहरा कैद झालाय. आरोपी एका खोलीमध्ये बंद होता, पण तो पळून जाण्यात यशस्वी झालाय आणि मुंबई पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या अजामीनपात्र कलमाखाली FIR दाखल केली आहे. तर सैफवरती घरात जो काही जीवघेणा हल्ला झाला त्याला तातडीनं रिक्षानं लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. ड्रायव्हर ड्युटीवरती नसल्यामुळे रिक्षातनं सैफला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. एका नोकरानं इब्राहिमला फोन केला, त्यानंतर इब्राहिमनं एका मदतनीसाच्या मदतीनं रिक्षात बसवून सैफला रुग्णालयामध्ये नेल्याची माहिती मिळाली आहे. ड्रायव्हर ड्युटीवर हजर नव्हता, त्यामुळे सैफ अली खानला या हल्ल्यानंतर रिक्षातनं लीलावती हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. हा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर एका नोकरानं इब्राहिमला फोन केला आणि त्यानंतर इब्राहिमनं एका मदतनीसाच्या मदतीनं रिक्षात बसवून सैफला रुग्णालयात नेलं. तर अभिनेता सैफ अली खानचा क्राईम ब्रांचची टीम जबाब नोंदवणार आहे. सैफ अली खानचा जबाब अत्यंत महत्त्वाचा यामध्ये मानला जाईल, कारण चाकू हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा सैफच्या जबाबातनं होणार आहे. त्यामुळे क्राईम ब्रांचच्या टीमकडे आणि सैफच्या जबाबाकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. दरम्यान सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चाकू हल्ल्याप्रकरणी आता पोलिसांकडनं कसून तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता क्राईम ब्रांचची टीम सैफ अली खानचा हॉस्पिटलमध्येच आज जबाब नोंदवणार आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊयात. आज लीलावतीमध्ये सैफ अली खानचा जो काही जबाब नोंदवला जाणार आहे, काय माहिती मिळते त्याबद्दल? डॉक्टरांची परवानगी आहे का? सुरुवातीला सकाळी सैफ अली खानचं चेकअप केलं जाईल आणि या चेकअप नंतर मेडिकल रिपोर्ट हा लीलावतीच्या डीन यांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला मुंबई क्राईम ब्रांचची टीम आपल्या सैफ अली खानचा जबाब नोंदवताना पाहायला मिळणार आहे. कारण की तुर्तास जर पाहिलं असेल तर डॉक्टरांनी अजून सैफ अली खानचं चेकअप केलेलं नाहीये. साधारणतः 10:30 ते 11च्या सुमारास आपल्याला सैफ अली खानचं चेकअप होईल आणि त्यानंतर सैफ अली खान हा डॉक्टरांना नेमकं काय सांगतोय किंबहुना डॉक्टर नेमका काय सल्ला देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर डॉक्टरांनी मुंबई पोलिसांना सांगितलं सैफ अली खान जबाब देऊ शकतात तर सैफ अली खानचा जबाब हा नोंदीत केला जाऊ शकतो. कारण की काल सैफ अली खानवरती 2 प्रामुख्याने शस्त्रक्रिया झाल्या, त्यामध्ये प्लास्टिक सर्जरी देखील त्याची झालेली आहे. जो चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या या ठिकाणी अडकला होता तो देखील काढलेला आहे. 2 मोठे घाव सैफ अली खानवरती झाले होते. त्यामुळे आज प्रामुख्याने सैफ अली खानला काल रात्री शुद्धीवर आला होता, मात्र आज सकाळी मेडिकल चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सैफ अली खान आपल्याला मुंबई क्राईम ब्रांचला जबाब नोंदवताना पाहायला मिळणार आहे. कारण की सैफ अली खान या हल्ला प्रकरणामध्ये सैफ अली खानच्या मेड याचा जबाब नोंदवलेला गेलेला आहे. मात्र आता सैफ अली खान नेमकं मुंबई पोलिसांना काय माहिती देतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार आहे. कारण की सैफ अली खानच्या सुरुवातीला अपार्टमेंटमध्ये प्रवेश मिळवणं, त्यानंतर 11व्या माळ्यावरती जाणं आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला करणं, या प्रामुख्याने 3 गोष्टींचा तपास आपल्याला मुंबई पोलीस करताना पाहायला मिळते. मुंबई पोलीस दलाचे साधारणतः 20 जवान या सर्व तपासामध्ये आहेत. या हल्लेखोराचा शोध घेत आहेत. मात्र सर्व सीसीटीव्ही फुटेज हाती घेतल्यानंतर देखील नेमका हा सराईत गुन्हेगार नेमक्या अपार्टमेंटमध्ये कोणत्या बाजूने आतमध्ये आला, त्यांनी शिरकाव कसा केला, नेमकी त्याची मोडस ऑपरेटिंग सिस्टीम काय होती, यापूर्वी त्यांनी सैफ अली खानच्या घराची रेकी केली होती का? कारण की सैफ अली खान ज्या डुप्लेक्स घरामध्ये राहत होता त्या डुप्लेक्स घरामधल्या सैफ अली खानचा जहांगीर नावाचा मुलगा ज्या बेडरूममध्ये आहे त्या बेडरूममध्येच हा नेमका हल्लेखोर कसा शिरला, याचा अर्थ असा की हल्लेखोरांनी यापूर्वीच रेकी केली होती. हल्लेखोर यापूर्वी त्याच्या घरात जाऊन देखील आला होता तुषार, असं देखील म्हणण्यात येईल. त्यामुळे सुरुवातीला सैफ अली खानच्या जबाबानंतर अनेक धागोदोरे आपल्याला उघडताना पाहायला मिळतील. त्यामुळे महत्वाचा सैफचा जबाब आजचा. धन्यवाद या माहितीसाठी.
तर सैफवरती हल्ला करणारा आरोपी हा 4थ्या मजल्यापर्यंत जिन्यावरनं आला आणि तिथून डकची जाळी तोडून तो तैमूरच्या खोलीमध्ये गेल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. सैफच्या घराला इलेक्ट्रिक लॉक असल्यामुळे बाहेरून दरवाजा उघडला जाऊ शकत नाही, मात्र तो फक्त आतूनच उघडता येतो. पोलीस त्या परिसरातले टॉवर लोकेशन सुद्धा काढतायत आणि पोलीस सूत्रांच्या माहितीप्रमाणे सैफ अली खानच्या घरातील हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी बघता हल्लेखोरावरती यापूर्वी सुद्धा असेच काही गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी सैफच्या घराची केअरटेकर लीमा याचा सर्वात धक्कादायक जबाब जो समोर आलाय त्यावरती आपण एक नजर टाकूयात. तर केअरटेकर लीमानं काय म्हटलंय तर रात्री 2च्या सुमारास काहीतरी आवाज आल्यामुळे लीमा उठल्या, त्यांना जाग आली. लीमा या सैफच्या घराच्या केअरटेकर आहेत आणि रात्री 2च्या सुमारास काहीतरी आवाज आल्यामुळे त्यांना जाग आली. जेहच्या रूममध्ये बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला आणि बाथरूमची लाईट त्यांना चालू दिसली असं त्यांनी जबाबात सांगितलंय. तेव्हा करीना मॅम जेहला भेटण्यासाठी आल्या असं त्यांना वाटलं. रात्री 2च्या सुमारास जेहच्या रूमच्या बाथरूमची लाईट चालू होती आणि त्यावेळी बाथरूमच्या दरवाजावरती एक कॅप घातलेला माणूस लीमाला दिसला. ज्या केअरटेकरचा जबाब नोंदवण्यात आला त्यामध्ये जेहच्या रूमच्या बाथरूमच्या दरवाजावरती एक कॅप घातलेला माणूस त्यांना दिसला आणि बाथरूममधनं तो बाहेर येऊन तो जेह बाबाच्या जवळ गेला असं देखील लीमानं आपल्या जबाबात सांगितलं. जेहच्या तोंडाजवळ बोट लावून शुकशुक करत नो आवाज असं त्याला तो म्हणाला. जो हल्लेखोर आहे तो जेहला शुकशुक करून नो आवाज असं म्हणाला. जेहची आया जुनू ही सुद्धा झोपेतनं उठली असं लीमानं आपल्या जबाबात सांगितलं. त्यानं तिला कोई आवाज नाही और कोई बाहर नहीं जाएगा असं त्यानं तिला धमकावलं. जी जेहची केअरटेकर होती तिला. तर मी जेहला उचलण्यास गेले तर तो माझ्या अंगावरती धावून आला असं लीमानं सांगितलं. त्यावेळी त्याच्या डाव्या हातात लाकडासारखी काहीतरी वस्तू होती असं देखील लीमानं म्हटलं. तर उजव्या हातामध्ये लांब पातळ ब्लेड सारखी वस्तू होती असं लीमानं आपल्या जबाबात सांगितलं. तर त्यावेळी झालेल्या झटापटीत त्यानं माझ्यावरती सुद्धा ब्लेडनं वार केला असं लीमानं सांगितलं. त्यावेळी मी त्याला विचारलं आपको क्या चाहिए, तेव्हा तो बोलला पैसा चाहिए. मी विचारलं कितना चाहिए, तेव्हा तो इंग्रजीतनं बोलला 1 करोड. त्यावेळी जुनू ओरडत रूमच्या बाहेर गेली. जुनू म्हणजे जेहची केअरटेकर आणि तिचा आवाज ऐकून सैफ सर, करीना मॅडम धावत रूममध्ये आले जुनूचा आवाज ऐकून. आणि तेव्हा सैफ सर आले असता त्यानं त्यांच्यावरती हल्ला केला असं लीमानं आपल्या जबाबात सांगितलं. हा सगळा थरार तिनं सांगितला. सैफ सरांनी दरवाजा बंद नसता केला तर अनर्थ घडला असता असं देखील लीमानं सांगितलं. फक्त रिअल लाईफमध्ये हिरो सैफ तर रिअल लाईफमध्ये सुद्धा हिरो असं लीमानं कौतुक केलंय. आणि स्वतःच्या मुलाचा आणि घरातील 4 कर्मचाऱ्यांचा जीव सैफ सरांनी वाचवला असं लीमानं आपल्या जबाबात सांगितलं. स्वतःच्या मुलाचा आणि घरातील 4घांचा जीव सैफ सरांनी वाचवला असा जबाब लीमानं दिलाय. तर आता मुंबई पोलिसांची टीम सुद्धा सैफच्या घरी दाखल झाली आहे. पोलिसांचे 2 अधिकारी सैफच्या सद्गुरू शरण या इमारतीमध्ये दाखल झालेत. अभिनेत्री करीना कपूरचा जबाब अद्याप पोलिसांनी काही नोंदवलेला नाही. करीनाचा जबाब पोलीस नोंदवण्याची शक्यता आहे. त्याचसोबत सैफचा देखील आज जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. आणखी काही जबाब यामध्ये महत्त्वाचे आहेत. एकतर केअरटेकरचा जबाब झालाय लीमाचा जो आपण बघितला. त्यानंतर आता करीना कपूर आणि सैफ अली खानचा देखील जबाब आज नोंदवला जाण्याची शक्यता आहे. तर सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या सद्गुरू शरण या निवासस्थानाबाहेर आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव उपस्थित आहेत. आपण माहिती घेऊयात. स्नेहा, तिथे पोलीस पोहोचलेले आहेत. आणखी काय काय माहिती तुमच्याकडे आहे? सकाळपासून काय तिथे चाललंय?
नक्कीच सैफ अली खानच्या राहत्या घरीच म्हणजे सद्गुरू शरण येथे 2 पोलीस अधिकारी जे आहेत ते काही वेळापूर्वीच इकडे पोहोचलेले आहेत. काल दिवसभरात जर आपण पाहिलं तर पोलिसांकडून, क्राईम ब्रांचकडून तसेच फॉरेन्सिक टीमकडून देखील या बंगल्याचा तपास करण्यात येत होता. संपूर्ण जो आढावा घेण्यात येत होता की कशाप्रकारे इथे चोर घुसला असेल, या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात येत होता. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमकडून देखील या ठिकाणी अनेक फिंगरप्रिंट्स जे आहेत ते जमा करण्यात आलेले होते. परंतु कालच्या दिवसामध्ये करीना कपूर हिचा जबाब घेण्यात आलेला नव्हता. म्हणूनच आज करीना कपूर आता घरी आहे. म्हणूनच आज आता काही वेळापूर्वीच पोलीस अधिकारी जे आहेत 2 पोलीस अधिकारी सद्गुरू शरण येथे करीना कपूर हिचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचलेले आहेत. काल जर आपण पाहिलं तर सिक्युरिटी गार्ड पासून सर्वांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला होता. केअरटेकरचा देखील जबाब काल संध्याकाळी उशिरा घेण्यात आलेला होता आणि सकाळपासूनच सर्वांचे जबाब घेण्यात आलेले होते. परंतु काल सैफ अली खान यांचा आणि करीना कपूर यांचा जबाब राहिला होता घेण्याचा, तो आज जो आहे तो पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे तपासाला कुठेतरी दिशा पुढे आणखी मिळेल आणि चोरापर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य होऊ शकेल आणि लवकर पोलीस जो घुसखोर होता त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील. बिलकुल स्नेहा, धन्यवाद या माहितीसाठी. आणि करीना कपूरचा सैफ अली खानचा जबाब आज पोलिसांकडनं कधी कसा नोंदवला जातो याकडे आपलं लक्ष असेलच. त्यातनं काय आणखी खुलासे होत आहेत यावरून आणखी धागेदोरे काही पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.